दिवस उजाडल्यावर सोनबाला जाग आली. देवाला पाणी घालून आल्यानंतर तो गंगीला म्हणाला, मी जरा सदुनानका जाऊन येतो. काय काम काढलं त्यांच्याकडं? त्यांच्याकडून 100 खांड कडबा मिळतो का ते पागायचं आहे. कडबा? का? आजपासून भाकऱ्या खायच्या नाहीत का काय? अगं मस्करी नाही करत मी. मग काय करताय तुम्ही? बजरंगाची म्हैस घेतली. पिपरीला जाऊन आल्यावर आणायची. त्या अगोदर वैरणीची व्यवस्था पागाय नको का? दूध देते ना का खाटी आहे? 2 टायमाला 3-4 लिटर घालती. केवढ्याला घेतली व? 4,000ला. तुम्ही काय लावलंय हे मातूर कळण असं झालंय बरं का. तू निस्ती बघत राग. अहो आपल्या बी दारात एखादं जनावर यायची मला हौसच होती. माझी ती हौस पुरी होणार म्हणायची. पर मला राहून राहून संशय येतोय. नसती बालामत अंगा वडून शाने घेऊ नका. मला तर बाया भीती वाटते. अगं तोंड गोडा असला ना का इकडची दुनिया तिकडं करता येते. आपल्या देवाची मर्जी फिरली असं समजानं गप राहतो. तिने नवऱ्याकडे कौतुकानं पाहिलं. तो गालात हसत होता. त्याच्या नजरेत संशयाला जराही जागा नव्हती. चहाचा कप त्याच्या हाती देत ती म्हणाली, देव द्याया लागला का 1000 वाट्याने देतो हे ठाव आहे मला. पोथ्या पुराण्यात ऐकलं बी आहे. तरी बी मिरची भाकरी सुखासुखी मिळतीया त्यात समाधानी आहे मी. गंगे अगं पुरं झालं की तुझं तुंतुनं. 100-500 करीत बजरंगाचे पैसे फेडायचेत मला. देवीचं घेऊ देवीला वावाळू. सोनबा सदुनानाच्या भेटीला गेला. हातात हातोडी घेऊन ते अंगणात बसले होते. त्यांच्या भोवती टोमॅटोच्या लाकडी खोक्यांचा आणि फाळ्यांचा पसारा होता. खोक्यांची दुरुस्ती चालली होती. तो त्यांच्याजवळ जाऊन बसला. तो त्यांना एखाद्या देवदूतासारखा वाटला. ते आनंदून म्हणाले, बरं झालं तो आला. धुणं पाणी झाल्यावर स्वयंपाकाला बसण्याआधी तुझी नानी तुझ्याकडे येणार होती. 40-50 खोकी दुपार पावतूर नीट करायचीत. गडी कुठं गेलेत? अरे सिरपा माळ्यात गेलाय. फळं तोडण्या उशीर झाला तर नुकसान होईन काय? वनरच की. फुलं गळतीन फळं सडतीन याकरता तर माल तोडायची घाई करायची. मला सांग, तुला कुणाचं बोलवणं नाही ना आता? आजच्या दिवस जरा मदत कर. बोलवणं असलं तरी जाणार नाही. अशा अडीअडचणीला उभं नाही राहायचं तर मग कधी उभं राहायचं हा? सोनबा म्हणाला आणि त्यांनी लागलीच त्यांच्या हातातली हातोडी घेतली. खोक्यांच्या उचकटलेल्या मोडलेल्या फळ्या बसवायचं काम वेगानं सुरू झालं. जरा वेळाने डोक्यावर पाण्याचा हंडा आणि हातात धुण्याची बादली घेऊन भामा नानी आली. सोनबाला पाहिल्याबरोबर ती म्हणाली, अगं बाया तू तर माझ्याही अगोदर हजर झाला. काही सापान बिपान पडलं काय तुला? अरे आत्ताच गंगीका निरोप दिलता. सापान नाही पडलं. नानीचा निरोप येणार आहे असं मात्र वाटलं म्हणून शनी चहा पाणी झाल्याबरोबर इथं हजर झालो बघा. सोनबा हसत म्हणाला, अहो सोनबा करता 1 कप चहा ठेवा. नाही नको नानी, तुमच्या हातचा चहा आहे ना लई तिखट असतोय. म्हणून छान मी चांगला ग्लासभर पिऊनच आलो बघा. मी आले झाली का तुझी सुरुवात? असं म्हणून ती गालात हसत आत गेली. 15-20 खोकी ठोकून झाल्यानंतर सोनबानी सदुनानाकडे विषय काढला. नाना एक काम होतं तुम्हाकं. अरे बोल ना मग. तोंडात गुळणी धरून शनी का बसला? मला तशी शंका आलतीच. 100-125 काढवा पाहिजे. तुला तुला कशाला काढवा? मी बजरंगाकडनं म्हैस घेतली. कधी? कालच्याला. अरे मग घेऊन जा की. तुला नाही म्हणता येणार आहे का? मळ्यामध्ये घास आहे ती बी आधनं मधनं आणत जा. म्हैस आणली तर तिला काय खाया घालायचं हा मोठा प्रश्न पडला होता नाना मला. अरे तो पाहिजे तवा काढबा घेऊन जा रे. बाजारभावाचं सांगितलं असतं तर. काय सोनबा, हीच माझी किंमत केली का? अरे जीवाला जीव देणाऱ्या माणसाकडनं 4 पैसे मिळवण्याची मी कधी अपेक्षा करत नाही आणि तुझ्याकडनं तर नाहीच नाही. वैरणीची चुटकी सरशी चिंता मिटली म्हणून सोनबाला आनंद झाला होता. मनोमन त्याने अनेकदा सदुनानाचे आभारसुद्धा मानले. आणखी 15-20 खोकी ठोकून झाल्यानंतर घरातनं जेवणाचं बोलवणं आलं. सदुनाना सोनबाला म्हणाले, उठ सोनबा चल जेवून घेऊ. मळे का जायचं आहे ना? मग जायचंच आहे ना. इथं थांबून चालेल कसं सांग? माणसं टमाटे तोडायला लागले असतील आणि थोड्या वेळाने शिरपा खोकी न्यायला गाडी घेऊन येईन. त्याच्या अगोदर गेलं पाहिलं आपल्याला. मग मी येतो की घरनं जेवून. काय नानीच्या शिया खायच्या का? आपण गंगी वाट बघत असेल. बघू दे. पाहिजे तर यमीला तुझ्या घराकडं पाठवतो. दोघं ताटावर जाऊन बसले. सदुनाना रोजच्याप्रमाणे खाली मान घालून जेवत असताना सोनबाला रावलं नाही. तो मध्येच म्हणाला,
नानी, तुम्ही टमाटी भराया नाही येणार का? माझं काय काम आहे सोनबा? टमाटी भराय आणि तोडाय बी चांगलं माणसं आहेत ना तिथं. सोनबा, जेवायचं सोडून छान तुला नसत्या चौकशा करा कोणी सांगितले रे? सदुनाना डोळे वटारून म्हणाले. अशा भलत्या सलत्या चौकशा का करतो बाबा? खाली मान घालून शनी गप गुमान जेवायची सवय कधी लागणार तुला? नानी, माझ्या पोटामध्ये आणि व्हाटामध्ये एकच असते. माझ्यासारखे गरीब हो कशाला रागवताय? तुम्हावानी शानी सुरती माणसं असं वागायला लागले हो, आमच्यासारखं आड्याने काय समजायचो? माने, माणसाचा जलम एकदाच आपल्या वाट्याला येतोय, पुन्हा पुन्हा येत नाही त्यो. वड सावित्रीची पुनव जवळ आली आहे म्हणून शानी सांगतोय, तुम्ही वडाला येडं घालाया जाऊ नका. आणि जरी गेला तरी वडाक साता जन्माच्या संगती सोबतीचं मागणं मागू नका. अहो, मी बी आमच्या गंगामाईला तसं सांगून ठेवलं आहे बरं का. तुझ्या मनामध्ये काय येईन त्याचा नियमच नाही. नानी स्वतःशी विचार करत म्हणाली. अहो, मी काय वावगं म्हणलो का? पाण्याच्या बुडबुड्यावानी माणसाचं जीवन असते. घरामध्ये नवरा बायकोचा सूत नसल्यावर परपंचाचा गाडा नाही नीट चालत. म्हणजे मी लय शाना आहे अशातला भाग नाही नानी. चांगला पडवून शनी आणलाय का नाही? सोनबा, तू जीवन घे बघू. मळ्याक जायला उशीर करून चालणार नाही. डोळं मिठोपतूर असं चालत राहणार आहे आमचं बाबा, सदुनाना उद्वेगानं म्हणाले. जेवणानंतर आणखीन 10-12 खोकी जुळवून ते मळ्याकडे गेले. वाटेत श्रीपती भेटला. त्याला खोकी घेऊन लवकर यायला सांगितलं. रंगीच्या देखरेखीखाली 2 जणी फळं तोडत होत्या. तिसरी बांधावरच्या भेंडीच्या झाडाखाली वाहून आणत होती आणि चौथी मालाची निवड करत बसली होती. सदुनाना सोनबासह फळं निवडण्यासाठी बसले. अर्ध्या पाऊण तासांनी श्रीपती खोक्यांची गाडी घेऊन येताना दिसला आणि विशेष म्हणजे गाडीबरोबर नानी पण होती. सदुनाना एवढं सोनबालाही तिच्या येण्याचं आश्चर्य वाटलं. ते बसले होते तिथून 25-30 पावलांवर गाडी उभी करायला लागली. सोनबा खोकी खाली घेण्यासाठी गेला तेव्हा नानी म्हणाली, टमाट्याची बरीच नासाडी झालेली दिसती. नशिबात असतंय तेवढं मिळतंय, हाय त्यामध्ये समाधान मानलं पाहिजे. खरं आहे तुझं म्हणणं, पटलं म्हणून शनी माळ्या का आली मी. काय सांगतेस नानी, विश्वास बसत नाही वे. सदुनानाचा आनंद कागनामध्ये नाही मावायचा. त्याच्यासनी लगेच काहीतरी बोलू नका तू. नानी छानपैकी पापण्यांची उघडझाप करत म्हणाली. सोनबा, अरे तुझ्या नानीला म्हणावं कमरव हात ठेवून शनी आमाव देखरेख करण्यासाठी आली का? नानी म्हणतात काय काम आहे? जरा वेळाने सोनबाने नानांना विचारलं. हिरीव पाणी आणायला जायचं होतं, गशाला कोरड पडलेली आहे. श्रीपतीनं गाडी सोडली. तो बैलांना वैरण टाकत असताना नानी आणि सोनबाने मिळून 4-4 खोकी आणली. खोकी ठेवून सोनबानं पाणी आणण्यासाठी बादली उचलली तेव्हा नानी म्हणाली, अरे मी आणते की सोनबा, तू लाग टमाटी भराय. ती विहिरीकडे गेल्यानंतर 4-5 मिनटं सदुनाना आणि सोनबा यांच्या खाणाखोणा झाल्या. सदुनानाला फारसा उलगडा झाला नाही. नानी मात्र खुशीत असल्याचं जाणवलं. दिवसभरात अधूनमधून एखाद दुसरा शब्द ती बोलली असेल, पण तिची नजर मात्र सदुनानांना बरंच काही सांगून गेली होती आणि त्यामुळे त्यांच्या आनंदाला खरोखरच सीमा राहिलेली नव्हती. सोनबाला घरी यायला बराच उशीर झाला. टोमॅटोची खोकी टेम्पोत चढवेपर्यंत त्याची सुटका झाली नाही. भाकऱ्या थापून तयार होत्या, फक्त चुलीवरच्या कालवणाला उकळी यायची होती. पोरांची रोजच्यासारखी धिंगामस्ती चाललेली होती. सोनबा फार थकला होता. चुलीला पाय लावून त्यांनी गंगीला विचारलं, वीस तू वाईज बाहेर वडतीस का? उद्याच्याला पिपरीला जायचं ना? चिमट्यानी चुलीतला विस्तव बाहेर ओढत गंगीने विचारणा केली. सदुनाना जा म्हणला तर जाऊ. टमाटी तोडून झाली नाही वय, एका दिवसात कशी होतीन, आणखीन 3-4 दिवस लागतील. गंगी काही बोलली नाही. बहुतेक ती नाराज झालेली असावी. सोनबा तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, अगं सदुनानाचा गडी आजारी आहे. तो गाणा नाही का? हां त्यो आजारी आहे. त्याला बरं वाटत असेल तर जाऊ उद्या. नाराज न गं भाऊ. फार तर फार काय, उद्याचं परवा ढकलायला लागल. मालाचं काम आहे ना शेवटी. दुसऱ्या दिवशी सकाळी 7-7:30च्या सुमाराला सदुनाना सोनबाच्या भेटीला आले.
त्यांची मुखचर्या अत्यंत प्रसन्न वाटली. बसण्यासाठी भिंतीलगत तो पोतं टाकत म्हणाला, अहो नाना आतमध्ये तर या. अरे तूच बाहेर आला असता तर. अहो नाना चुलीव चहा उकळतोय, बऱ्याच दिवसांनी आलायचा, कपभर चहा घ्या गरीबाचा. ते पोत्यावर येऊन बसले आनंदाने. सोनबा त्यांच्याजवळ बसला, टाळूवरून हात फिरवत म्हणला, लय खुश दिसतंय. अरे खुशीसारखंच घडलंय. मुद्दाम तुला सांगण्याकरता वाईट सवड काढून शनी आलो मी. अहो अगोदर तोंड गोड करा आणि मग सांगा की. गंगी चहाचे कप त्यांच्या पुढे ठेवत म्हणाली, सोनबा तुला आठवत असन, तू मागशील ते मी देईन असं मी म्हणलो होतो. हे बघा, तुम्हा कमी मागणार नाही आणि तुम्हाकडून मी घेणार बी नाही असं त्यावेळी मी देखील तुम्हाला म्हणलो होतो. अरे तुझा उपकार ह्या जन्मात नाही भेटणार. कोणती जादू केली रे तू? म्हणजे कुत्र्याची वाकडी शेपटी सरळ कशी काय केली तू? नाना बायांच्या काळजाला हात घातला ना का त्या लोण्यावानी पागाळत्यात. आणि परत सांगून ठेवतो, उपकाराची भाषा काढायची नाही. तुम्हा समोर तर समजा घडलं ना. आता मला एक सांगा, गणा बारा झाला का नाही? अहो पिपरीला जाण्याकरता गंगी कालपासनं तयारी करून शेण बसली. अरे गणा रात्री आलता घरी, बरं वाटतंय म्हणला. तुम्हाला जायचं असेल पिपरीला तर खुशाल जावा. पैशाची काय अडचण असेल मला सांग. नाही हो, का अडचण असते तर कालच्यालाच तुम्हाला म्हणलो असतो मी. अरे तुझा हातावर पोट आहे सोनबा, पण आमच्या गरजालाही कमी येतो. सखा कोण लिंबाचे पैसे मिळालेत, अडचण असल्यावर मागतोच की मी. एक सांगायचं राहून गेलं. काय हो, तुझी नानी तुझ्यावर जाम खुश आहे. 4-5 वेळा तुझी आठवण काढली, चिमितकारच काढला बघ. हे बघा, मी कोणता पराक्रम नाही केला. मी फक्त निमित्ताला कारण झालो. नाही नाही सोनबा नाही. अरे नानीच्या डोळ्यात चांगलं झणझणीत अंजन घातलंय तू. कालच्याला जेवताना तू इशय काढला नसतास आणि काळजाला भेटणारं ठणकावून बोलला नसतास तर ती अजिबात सुतावानी आली नसती. अरे 15 सालचं आमचं दुखणं फक्त 15 मिनिटात बरं केलं तू. अहो देवाच्या मनात असणार ना. समजा त्याच्या इच्छेप्रमाणे घडत असतं. मी कोण आहे? अहो कावळा बसाया, फांदी मोडाया, एक गाठ पडली. घरी येऊन जाशील का? सवड मिळाली तर येईन, नाही मिळाली तर उद्या सांच्याला येईन. पग बरं, नाही तर तुझ्या नानीच्या शा तुझ्याऐवजी मला खायला लागतील बाबा. सदुनाना तिथून उठत म्हणाला. सदुनाना गेल्यानंतर गंगीने मोठ्या आतुरतेने नवऱ्याला विचारलं, जायचं ना पिपरीला? 11च्या गाडीनं जाऊ, जडदेशी स्वयंपाक कर. तुम्ही आधी सलूनमध्ये जाऊन शनी या, दाढीची खुटं भादरून टाका. सासरवाडीला जायचं आहे. हो तुमच्या गाबाळ्या ध्याना का बघून शान माहेरची माणसं मला नावं ठेवतील. मी तुझा नवराच नाही असं तर नाही ना म्हणणार ते. सोनबा दाढीवरनं हात फिरवत म्हणाला. दाढी बरीच वाढली होती. तो मनात म्हणाला, दाढी करण्याच्या निमित्ताने सखत भेटन. सासरवाडीला चाललो आहे असं त्याला सांगता बी येईन. त्यांनी गावभर घंटीच वाजवायला पाहिलं. तो घरातनं बाहेर पडला. मधल्या पेठेनं चावडी चौकाकडे गेला. दुकानाच्या गल्ल्यावर सावकार बसलेले दिसले. त्यांनी हात वर करून सोनबाला थांबण्याची खूण केली. तो रस्त्याच्या कडेला जाऊन उभा राहिला. सावकार जवळ आल्यावर त्यांनी विचारलं, का हो बापूसाहेब, जरा पुढं जाऊन बोलू चल. 7-8 पावलं चालून गेल्यानंतर सावकारांनी त्याला हळू आवाजात विचारलं, खामगावला कधी चलतो? आज उद्या सोडून कधी बी. का आज उद्या काय काम आहे बाबा? पिपरीला जाऊन शेण येतोय. सासू आजारी आहे माझी. काय होतंय, काय दुखतंय? आता म्हातारपणाचा एकच आजार असतो का बापूसाहेब? 7-8 महिने नाही गेलेलो. रातच्या रात राहणार, उद्या दुपारच्याला माघारी. आणखीन 1 दिवस मध्यंतरी जाऊ दे. हां 13वाच्याला 10च्या गाडीने तू यायचं. तुम्ही अगोदर जाणार आहे का? मी 8च्या गाडीनं जातो की. मला दुकानासाठी मालाची खरेदी करायची. 11, 11:30 वाजेपर्यंत या कोर्टात. तशी उद्या सांच्याला भेट होईन म्हणा. समजा नाही झाली तर माहिती असलेलं बरं हो. माझ्या परीस तुम्हाला जास्त घाई झाली म्हणायची. सोनबा, अरे सध्या माझी मनस्थिती लय ढासळली. काय काय गोष्टी आहेत ना सांगण्यासारख्या नसतात रे. म्हणून आपली घाई करायची. डोसक्यावरचं वजं कधी एकदाचं उतरते असं झालं बघ मला. डोसक्यावर आता वजं राहिलं नाही बापूसाहेब. असं तुला वाटतंय बाबा, मला कुठं वाटतंय. एवढं बोलून सावकार माघारी फिरले. सखाच्या सलूनचं दार उघडं दिसलं. सखा वाकड्या गल्लीतल्या बबूशा माळ्याच्या भगवंताची हजामत करत होता.
नेहमीप्रमाणे त्याच्या तोंडाची टकळी चालूच. बाकावर बसलेली 3 टुकार तरणी पोरं फिदी फिदी हसत होती. सोनबाला पाहून ते अधिकच चेकाळले. सोनबा मुद्दाम गंभीर चेहरा करून त्यांच्याजवळ जाऊन बसला. थोडा वेळ त्यांच्या टवाळे ऐकून घेतले आणि मग म्हटला, धंद्याच्या वक्ताला रिकामटेकड्या टुकार पोरांबरोबर काय धिंगाणा घालत बसलाय तू सखा? ओ, मी कटिंग करायला आलोय, तिघातला एक म्हणाला. आणि हे दोघं? ती माझ्याबरोबर आली. कशाला? दाढ्या कराया? एकाचा बाप समध्या गावाची गुर्रं वळतोय, उन्हाताना थंडीगार ठेत पोट बांधून हिंडतोय. दुसऱ्याची आई समध्या देवळातून सांज सकाळ निवद गोळा करत फिरती. आणि हे आईत खाऊ त्यांची मजा बघत टावळक्या करत दिवसभर गावामध्ये हिंडतात. अशा कार्ट्यांना बराबर घेऊन हिंडायची तुला बी लाज नाही वाटत का रे? तुला बी भिकाचं ढवळं लागलं का? हां? सोनबानं तिघांची बिन पाण्याने केली. दोन्ही पोरटी त्याच्या बोलण्यानं काळवणली, एकमेकांना खुणा करत खाली माना घालून निघून गेली. कटिंग करायला आलेला त्यांचा जोडीदारही त्यांच्या मागून निघून गेला. माझं एक गिऱ्हाईक घालवलं तू सोनबा, सखा म्हणाला. अरे कुठं जाणार आहे दुसरीकडं? 2 दिवसांनी आपोआप येते बघ. पण तू चांगली बिनपाण्याने केली बरं का. नुसत्या गप्पा हाणू न ग, हात हलव. 11च्या गाडीने पिपरी गाठायची मला. काय खरं सांगतो काय? निरोप आला काय म्हणजे? आता निरोप आला म्हणून तर जायचं आहे ना. मला माल होणार म्हणायचं तू. काय पांढऱ्यांगाची कृपा दिसती खरी. त्याला आमचं हालपागवलं नसणार. सोनबा भोवया उडवत म्हणाला. दाढी डोकी घोटून सोनबा घरी गेला. गंगीची लगबग चालली होती. माहेरी जाण्याचा आनंद तिच्या मुखावर मावत नव्हता. म्हादा गोधा नवीन कपडे घालून तयार होते. ती पण नवं लुगडं नेसून तव्यातली भाजी उलथी पालथी करत होती. त्याला बघताच ती म्हणाली, चला हात धुवून घ्या, स्वयंपाक झालाय. ही चिली पिली जेवली का? अहो त्यासनी बी वाढते. तू बी जेवून घे, गाडी चुकाय न ग. अर्ध्या तासाच्याच स्टँडवर पोचायला पाहिजे. लवकर वाढ. मादा खाली बसून घे. गोदा मस्ती करायची नाही. झटपट जेवायचं, नाही तर आम्ही तुम्हाला इथं ठेवणार आणि पिंपरीला निघून जाणार. हां, सांगितलं नाही म्हणानंतर. सोनबा जरा आवाज चढवून म्हणाला. सोनबा चावडी चौकातून मिरवत मिरवत स्टँडकडे सहकुटुंब जाणार होता. सखा सलूनमध्येच होता. त्याला बघून सोनबानं हात वरती केला. त्याला बाकी काही सांगायची गरजच नव्हती. तो सवयीप्रमाणे मनात म्हणाला, उद्या पातूर आपल्याला सासऱ्याकडून पैसे मिळणार असल्याची धाईच घरात बातमी गेल्या बेगर काय राहत नाही. स्टँडवरच्या कॅन्टीनमध्ये सासू सासऱ्यासाठी किलोभर लाडू घेईपर्यंत खामगावहून पिंपरीकडे जाणारी खामगाव कोळवण एसटी आली. गाडी वेळेत आल्याचं सोनबाला नवल वाटलं. गंगी पोरांना घेऊन लगबगीनं गाडीत चढली. तिला माहेरची ओढ लागली होती. कधी एकदा आईवडिलांना भेटीन असं तिला झालं होतं. तिच्या मागोमाग आणखीन 3-4 प्रवासी चढले आणि मग सोनबा गाडीत चढला. कंडक्टरनी बेल वाजवली. खामगाव एवढ्याच अंतरावर पिपरी फाटा आहे. 20-22 किलोमीटर. खामगाव पूर्वेला तर पिपरी पश्चिमेला. फाट्यापासून गावाकडं अर्धा पाऊण मैल पायी जायला लागतं. गाडीने वेग घेतल्यावर मागे पळणाऱ्या जमिनीवरच्या झाडाझुडपांप्रमाणे सोनबाचे विचारही धावायला लागले. भूतकाळ आणि भविष्य काळाकडे सुद्धा. भूतकाळ कडवट होता, त्याच्यावर पडदा टाकायचा होता. भविष्यकाळ सुवर्ण राशींची उधळण करत येणार होता. उन्मत्त न होता त्याचं हसत हसत स्वागत करायचं होतं. अतिशय सावधपणानं, अतिशय विचारपूर्वक. त्याच्या स्वागताला एक एक पाऊल आस्ते आस्ते उचलीत समोर जायचं होतं. वाट खडतर होती, पण फारशी अवघड नव्हती. पाटील सरपंचासारखे काही मोठे दगड आडवे येणार होते. डॉक्टर, बजरंगा, चेअरमन, सावकार यासारखी काटेरी झुडपं वाट बिकट करणारी होती. लय उतावेळ व्हायचंच नाही. आपल्या वाटामध्ये आडवी येणारी बहुतेक समधी काटेरी झुडपं आपल्या मुठीमध्ये आलेली आहेत. आपल्याला विरोध करायची ती हिंमतच करणार नाहीत. पण आपल्याला करंजावण्यात कायमचं राहायचं आहे. सोनबा काय चीज आहे हे समदेसनी दाखवायचं आहे. उंदराला बी हत्ती होता येतं हे गंगीलाच नाही तर अवतीभवतीच्या 10 गावांना दाखवून द्यायचं आहे. पण असं होणार नाही याची आपल्याला खात्री आहे. आपण यामध्ये नाही फसणार. प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आणि पांडुरंगाची कृपा आपल्या पाठीशी आहे. तळागाळाच्या करंजावणेकराचा बी आपल्याला पाठिंबा असणार आहे. फकिस्त आपण आपल्यात सुधारणा करणं बाकी आहे. ती झाल्यावर आणि काय पाहिजे.
बोल बोल म्हणता सोनबा शेट होईन. मळके कापडं जातीन, पांढरी फेक खादीची येतीन, गावंढळ बोलणं जाईन, वाण्या बामणावाणी येईन. 8-10 महिन्यात इकडचं जग तिकडं पालथं करता येईन. आपल्याला कोणाचं वाईट थोडंच करायचं आहे का? चला उठा, पिपरी फाटा आला. गंगीनी जवळ येऊन त्याला विचारांच्या गर्तेतनं बाहेर काढलं. झटका बसल्याप्रमाणे तो ताडकन उभा राहिला. पिपरी फाटा अजून 3-4 फरलांग पुढे होता. त्यांनी आश्चर्याने विचारलं, काय मधल्या वाट्यानं जायचं आहे का? मधली वाट पिपरीच्या म्हसन वाट्या का जाती, जायचं का? कंडक्टर सकट गाडीतली सगळी मंडळी खो खो हसायला लागली. असू नका मंडळी, मी घरामध्येची असं हिला वाटलं असणार. माहेराला निघाली ना, म्हणूनच्याने एवढी ओतावळी झाली ती. तेवढ्यात पिपरी फाटा आला. गोधाचा हात पकडून तो खाली उतरला. खाली उतरल्याबरोबर गंगीने पिशवीत हात घातला. 5-6 वर्षांपूर्वी ट्रंकेत ठेवलेला सदरा तिने आठवणीने आणला होता. तो काढून त्याला म्हणाली, यो घाला अंगामध्ये, पकताय काय तुमचाचे? माझा? मला कधी वाता. या गावामध्ये मी फक्त कोपरी घालून छान आलो आहे आणि ती मी अजून घालायची सोडलेली नाही. तुम्ही विसरला का? राजाभाऊच्या लग्नामध्ये पाटलीनबाईंनी तुम्हाला जो साजरा दिलता ना, तोच साजरा येऊ. कालच्याला गठुडं सोडलं तेव्हा हाती लागला आणि इस्त्री कावा करून घेतली. तोंडात बोट घालून सदऱ्याकडे बघत सोनबानं विचारलं, अहो कालच्याला अगोदर धुतला, नीळ दिली आणि मग इस्त्री करून आली. घाला बिगिनी. मी दिवाळी पत्र घालणार नव्हतो. सासरवाडीला जायचे, नुसत्या कोपरीवर जाणं बरं नाही दिसत. पण उद्याच्याला हिथं आल्यावर काडीला वय म्हणली तर घालतो. अहो नवा क्वार आहे, वाईट नाही दिसणार. पण मळक्या धोत्राव कसा दिसन तोच सांग. कसा बी दिसू द्या, वाद घालत बसू नका, घाला. खामगावला गेल्यावर चांगली नामी धोतर जोडी बी घेऊन या. कित्येक दिवसांनंतर मोठ्या अपूर्वाईनं सोनबानी सदरा घातला. यापूर्वी अनेकदा तो पिपरीला नुसत्या कोपरीवर आला होता. 2-3 वेळा गंगीसुद्धा बरोबर होती, पण तेव्हा मात्र तिला त्याची कोपरी खटकली नव्हती. आता पैसा दिसायला लागला होता म्हणून कदाचित वाटलं असेल तिला. त्याच्याकडे बघून ती गालात मस्तपैकी हसली. दिष्ट लागणार नाही ना? कुणाची? माझी? काही सिनेमातला हिरो समजता काय स्वतःला? तुला कधी कौतुक आहे का माझं? चाल लाग चालायला. देश माथ्यावाला आहे, उन्हाचा कर झाला इथं. मग त्यांची प्रवास यात्रा सुरू झाली. उन्हाचा चटका चांगला जाणवत होता. दुपारी 4-5 वाजता वळीव पुन्हा भेटीला येईल असं वाटत होतं. घामेजल्या अंगांनी त्यांनी पिपरी गाठली. गंगीचे जन्मदाते घरीच होते. लेक जावई नातवंडांना पाहून त्या वृद्धांना जो आनंद झाला त्याचं वर्णनच करता येणार नाही. त्यांचं काळीत सुपा एवढं झालं. पायावर पाणी घेऊन गंगी सोनबा घरात गेले. गंगीने आईला मिठी मारली. सासऱ्यानं टाकलेल्या घोंगडीवर बसत सोनबा म्हणला, मामी लेकीला बघून घ्या. माझी बाय फार वाळली असं मागच्या खेपी म्हणला होता. आता बेडकीवानी फुगली का नाही पागा. आई, अगं ह्यांनी मला दया दुधाचा रतीबच लावला होता. गंगी हसत हसत आईला म्हणाली. शेळ्या मागं कोण गेले? अर्धलीने दिल्या. त्यांच्या मागं धावणं नाही जमत आता. किती आहेत? करडं धरून शानखंडी बरं आहेत. पण तुम्हाला कशी काय आज सवड? 2 महिन्यापासून लिगीचं सारखं टुमणं लागलं होतं. काय उद्योग करता तुम्ही? अहो ह्यासनी उद्योगाचा तोटाच नाही. कंचा ना कंचा उद्योग चालूच आहे यांचा. आता मला सांगा, हातपाय हलवल्या बेगर कोणी खाटल्यावर आणून देईन का मामा? अगं पोटा करता काहीतरी केलं पाहिजे पोरी. गंगीच्या आईने सुपात तांदूळ घेतले तेव्हा सोनबा म्हणाला, अहो मामी, आम्ही जेवण करून शान आलो आहे. उपाशी येतं का कोणी? पोरं भुकेली असतील. या बघा किलोभर लाडू आणलेत, आता काय करू नका, घडीभर निवांतवानी बसा. अहो वाईच घालते भात. भले की पुरता घाला फकीस्त. सकाळी तिची भूक पाळली होती ना. काय ऐकती तू आई यांचं? तुझा पाहुणा लय गोड बोले. तो मसनी कावा गांडा घालीन कळणार बी नाही. अगं गांडा घालायला आमका आहे काय पोरी? 2 एकर जमीन तिथं तुम्हा दोघींचीच आहे. चला कोंबडं आणतो. कोंबडं कापायला मुसलमानाला बोलवतो. मुसलमानासनी बोलवायची गरज नाही आई. हे समद्यात दर्दी आहेत. हां काय खरं काय जावं बापू. आता कोंबडं कापणं काय अवघड आहे का मामा? अहो माणसाला समधी कामं यायला पाहिजे. बोलता बोलता सोनबानं अंगातला सदरा काढला. तिथेच आडवा झाला. तासभर मस्तपैकी झोप काढली.
तोंड धुतल्यानंतर तो थोडा वेळ सासऱ्याबरोबर बाहेर फिरून आला. ख्याली खुशालीची विचारपूस झाली. आभाळ काळ्या ढगांनी दाटलं होतं. वाढत्या हवेबरोबर ढगांच्या झावळ्या पळत होत्या. त्यांच्या कुशीत सूर्यकिरणांनी दडी मारली होती. जमिनीवरचं तापमान कमी झालं होतं. पावसाचं चिन्ह मावळल्यासारखं दिसत होतं. बाहेरून आल्याबरोबर सासूने जावयाच्या हाती कोंबडा दिला. त्याची खांडोळी करताना लेक आणि जावयाची जुगलबंदी त्या वृद्धांना पुन्हा ऐकायला मिळाली. हसून हसून त्यांची पुरेवाट झाली. आपली लेक खरोखर सुखात असल्याची त्यांची खात्री झाली. जेवण उरकायला रात्रीचे 9 वाजले. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता निघायचं सोनबानं ठरवलं होतं, पण जेवण करून जाण्याचा सासू सासऱ्यांचा फारच आग्रह झाला. त्याला नाही म्हणता नाही आलं. आणखीन 3 तास थांबणं भाग पडलं. निघता सवरता 12 वाजायला आले. आईवडिलांचा निरोप घेतेवेळी गंगीच्या डोळ्यात पाणी आलं. सोनबालाही फार वाईट वाटलं. 24 तास कसे पाखराप्रमाणे भुरकन उडून गेले होते. त्याला आपल्या स्वर्गीय जन्मदात्यांची आठवण आली. तो सदगदित कंठानं म्हणाला, जातो मा मी जातो आता. तुम्ही जीवाला जापा. लय तगमग करू नका. काय लागलं सवारलं तर हक्कानं कळवा. आता आम्हाला बरे दिस आल्यात. अधूनमधून आमका एखादी चक्कर टाकीत जावा. तुमच्या बिगर आम्हाला दुसरं कोण आहे? यमी आली तर तिला आम्ही बोलवले म्हणून सांगा. मला सवड होत नाही हो, नाही तर मी तिच्याकडे गेलो असतो. आता जातो. उन्हाचा चटका लय चांगला जाणवायला लागलाय. गंगीचे पाय जड झाले होते. आणखीन 2-3 दिवस राहावं असं तिला वाटत होतं, परंतु जाणं भाग होतं. येतेवेळी सोनबाने तिला तसं बजावलं होतं. जन्मदात्यांच्या वियोगाचं दुःख सोबतीला घेऊन ती अधूनमधून आसवं ढाळत मुसमुसत फाट्यापर्यंत आली. फाट्यालगत 10-12 पावलांवर पिंपळांचं झाड होतं. गाडी कधी येईल त्याचा नेम नसल्यामुळे ते पिंपळाच्या सावलीला जाऊन उभे राहिले. मध्यंतरी अवघी 10-12 मिनटं गेली असतील. सोनबानं अंगातून काढलेल्या सदरेची घडी गंगी पिशवीत ठेवत असताना कोळवणकडनं एक मालट्रक आणि तिच्या पाठोपाठ 2 मोटरसायकलस्वार फाट्याजवळ आले. मालट्रकपेक्षा मोटरसायकलचा वेग जास्त होता. सडक स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे मोटरसायकलचा चालक अतिशय बेदरकारपणे मोटरसायकल पळवत होता. त्याचवेळी करंजावण्याच्या दिशेनं 50शीतल्या घरातला एक खेडूत पिपरी फाट्याकडं पायी येत होता. मोटरसायकलस्वारांनी मालट्रक पास करण्यासाठी गाडी उजवीकडे घेतली. तो पायी येणारा इसम त्याला दिसलाच नाही. त्याला 10-12 फूट उडवलं. मोटरसायकल कंट्रोल करणं त्यांना जमलं नाही. त्यांचाही तोल गेला. 5-6 फूट ते पुढे खरडत गेले. सुदैवानं मालट्रक पुढे निघून गेला होता. सोनबाच्या डोळ्यांनी हे सगळं दृश्य बरोबर टिपलं होतं. तो धावत अपघातस्थळी गेला. पायी येणारा इसम बेशुद्धावस्थेत सडकेच्या कडेला पडला होता. त्याचे कपडे रक्तानं लाल झाले होते. मोटरसायकल स्वारांच्याही गुडघ्यांना कोपरांना मार लागला होता. पण त्यांना बघता सोनबाचं काळीच ठिकाणावर राहिलं नाही, कारण ते दोघेही करंजावण्याचे होते. एक खंडेराव पाटलांचा मुलगा राजाभाऊ आणि दुसरा होता सोसायटीचा चेअरमन दिना. मोटरसायकल राजाभाऊची होती. दिना ती चालवत होता. दोघेही दारूच्या नशेत होते. परिस्थिती ओळखून सोनबा त्यांना म्हणाला, हे बघा, तुम्ही आता इथं 1 मिनिटभर पण थांबू नका. कुणी यायच्या अगोदर इथनं पासारवा. अरे पण या जखमी माणसाला अशा अवस्थेत सोडून कसं जायचं? दिना सुन्न होऊन म्हणाला, हे बघा, त्याची हालचाल झाली बंद. जिता आहे कमी आलाय सांगता येणार नाही. तुमचा जीव उगा संकटामध्ये घालू नका. तुम्ही बिगिनी जावा. अरे पर सोनबा, पण बिन करत थांबू नका. मी हाय इथं, काय करायचं मी बघतो. सोनबाचं म्हणणं त्यांना पटलं. राजाभाऊनी जखमी अवस्थेतच झटकन गाडीला किक मारली. ते कुठं 50-60 फूट जातात न जातात तोच त्या ठिकाणी गंगी आली. ती अतिशय घाबरली होती. तिने विचारलं, अहो कोण होतं? अगं राजाभाऊ होता आणि दिना होता. पण तुम्ही त्यासनी कसं काय जाऊ दिलं? आपली माणसं आहेत गंगे. आपल्या बिगर त्यासनी कोणी पाहिलं आहे का? नाहीच पाहिलं. आपल्या अगोदर अपघात झाला असं आपण सांगायचं. ध्यानामध्ये ठेव बरं का, नाही तर आपल्या मागणच त्याला छान लागन. चल, आपण या माणसाला पिपळाखाली घेऊन जाऊ. याचं डोकं शाबूत आहे, पण मारले लागलेलं दिसतोय. अहो आपण हात लावला तर काही होणार नाही ना? अगं संकटामध्ये असलेल्या माणसाला मदत करायची असती. घाबरायचं कारण नाही. फक्तीस्त तुझ्या वळखी बिळकेचं आहे का बघ. गंगी पुढं झाली. क्षणार्धात कंपायमान स्वरात म्हणाली, अहो तो पिपरीतला आहे.
खालच्या आळीचा तुका तात्या येऊ, तुका सातव. असं आहे काय? ठीक आहे, तू पाय धर, मी खावड धरतो. अहो गावाकडं सांगाव धाडाय पाहिजे. गंगी तुका सातवाचे पाय धरून उचलत म्हणाली, अगं कोणी आलं तर कळवू, नाही तर मी जाईल. ते तुका सातवांना पिंपळाकडे नेत असताना कोळवणकडनं एक जीप आली. योगायोगाचा की ती जीप पिपरीच्या सरपंचाची होती. तुका सातवाचा रक्ताळलेला देह पाहून सरपंचासहित जीपमधली माणसं भराभरा खाली उतरली. सरपंचांनी सोनबाला विचारलं, अपघात झाला आहे का पाहुणं? नाही, माहिती नाही हो, एखाद्या गाडीने उडवलं असावं. आम्ही हेतं आलो तेव्हा हे तिकडं सडकच्या कडेला तडफडत होते, म्हणून शेण पिंपळाच्या सावलीत घेऊन जातोय. जयंता, पांडू मामा, तुका तात्याला जीपमध्ये ठेव, झटपट ठेव, वारं लागता कामा नाही. आणि संता तू गावाकडे जा सांगायला. तुका तात्याच्या माणसांना म्हणावं घाबरायचं कारण नाही, आणि त्यांना कोळवणच्या सरकारी दवाखान्यात यायला सांग. पाहुणं, तुम्ही आता का आमच्याबरोबर? हो, आता मला कशाला नाही आता आहे, माझी काय चूक आहे का? जखमी माणसाला मदत करणं गुन्हा आहे का? अहो पोलिसांनी विचारलं तर आम्हाला काही सांगता येणार नाही, आणि मला तरी काय सांगता येणार आहे? 3:30 वाजायच्या अगोदर आम्हाला करण जावण्यात पोचायचे, मला काही याच्यात गुंतवू नका. मग सरपंचांनी त्याला जास्त आग्रह केला नाही. त्याचं म्हणणं त्यांना पटलं, आणि गंगी ही परकी नव्हती. जीपमध्ये बसण्यापूर्वी ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही जातो, पण पोलिसाला गरज भासली तर जबाब द्यायला मातोर या, आणि तुम्हाला कसला त्रास होणार नाही ते मी बघतो. जीप कोळवणकडे वळल्यावर गंगीच्या जीवात जीव आला. सोनबाच्या मुखावर मात्र चिंतेचा, भीतीचा लवलेश नव्हता. तो गालात हसत कसल्याशा विचारात दंग होऊन पाठमोऱ्या जीपकडे एकटक बघत होता. अहो काय पागताय तिकडं, चालायचं पागा. अगं एखादी गाडी येते का ते बघतोय. लय वाईट झालं नाही का? राजाभाऊ दिनाभाऊजींनी तुका तात्यासनी दवाखान्याकडे घेऊन जायला पाहिलं होतं. आणि पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं का आम्ही दारू पिऊन छान तुकाच हातवाला उडीवला, आम्हाला अटक करा. लय शहाणी तू, तुला काय डोसक्याचा भाग आहे का नाही? गंगी गप्प झाली. कधी या फाट्याचा रामराम घेतो असं तिला झालं होतं. नजरेसमोर तुका तात्याची रक्ताळलेली काया दिसत होती. राजाभाऊला, दिनाला ती मनातल्या मनात शिव्याशाप देत होती. पिपरीकडून माणसं आली तर ती नाही ती प्रश्न विचारतील, त्यांच्या प्रश्नाला उत्तरं देता देता आपली पुरेवाट होईल असं तिला वाटत होतं. ती डोळ्यात प्राण आणून एखाद्या गाडीची वाट बघत होती. 10-15 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर गाडी येताना दिसली. सोनबा हर्षयुक्त स्वरात म्हणाला, गंगे गाडी येती, पिशवी घेऊन ये. गाडीत बसल्यावर तिच्या काळजातली उलाढाल शांत झाली. सोनबा मात्र वेगळ्याच विश्वात विहार करत होता. तुका सातव शुद्धीवर येण्याची, तो बरा होण्याची त्याला खात्री होती. जे घडायला नको होतं ते घडलं होतं. फक्त त्यांच्या घरच्यांना धावाधाव करायला लागणार होती. काळ आला होता, वेळ आली नव्हती. पण सोनबाच्या नजरेसमोर दिसत होते ते फक्त राजाभाऊ आणि दिना. त्यांचा अहंकार उतरवण्याची आयती संधी चालून आली होती. त्यांच्या शिरावर त्यांनी उपकाराचं भलं मोठं ओझं लादलं होतं. त्यांच्या अपराधाचा तो एकमेव साक्षीदार होता, आणि या गोष्टीचा त्याला खूप आनंद झाला होता. गंगी बिचारी टकामका आपल्या नवऱ्याकडं करंजावण्यापर्यंत वारंवार पाहत होती. सोनबा सहकुटुंब सुखरूप घरी आला. हातपाय धुताच त्यांनी चटई टाकली. बाहेर कुठंही जायचं नाही त्यांनी ठरवलं होतं. पोलीस, राजाभाऊ, दिना यांच्या येण्याची त्याला शक्यता वाटत होती, पण जेवणाची वेळ होईपर्यंत कोणी आलं नाही. गंगीनं स्वयंपाक करता करता त्याला अधूनमधून दुपारच्या घटनेविषयी बऱ्याच शंका विचारल्या, पण त्यांनी तिच्या सगळ्याच शंकांचं निरसन केलं नाही. काही प्रश्नांची उत्तरं देणं मुद्दाम टाळत होता तो. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित, शांती पब्लिकेशन्स प्रकाशित बिलंदर ही कादंबरी. श्रोते हो, आज तुम्ही ऐकलात 9वा भाग. 10वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करू शकला नसाल तर आत्तावरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती करतो. थांबतो. भेटूयात उद्या. नमस्कार.